बाईट्स अँड डिलाइट्समध्ये म्हणजेच प्रज्ञाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. रानभाज्यांमध्ये कुंजराची भाजी खूप पौष्टिक मानली जाते, परंतु रानातून ही भाजी निवडताना अनेकांचाच गोंधळ होतो. मी पहिली भाजी दाखवलेली आहे त्या पानाच्या मागच्या बाजूला पांढरट थर म्हणजे असा एक व्हाईट टेक्स्चर असतो आणि तो देठापासून ते पानांच्या काठापर्यंत बारीक काटेरी लव किंवा काटे असतात. ही कुंजराची भाजी नाही, त्यामुळे ही भाजी तोडू नये. खरी कुंजराची भाजी याची पानं छान हिरवीगार आणि गुळगुळीत चोपडी असतात. महत्त्वाचं म्हणजे याच्या प्रत्येक पानाच्या काठावर बारीक काळ्या किंवा जांभळट रंगाची आउटलाईन किंवा गोट असते आणि यावर कुठेही काटे नसतात. चला तर मग आता या अस्सल कुंजराच्या भाजीची पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी बनवायला सुरुवात करूया. दुसरं म्हणजे या भाजीला छान तुरे येतात, गुलाबी रंगाचे असे छान तुरे येत असतात. बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे असे तुरे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ती भाजी तोडू नये. ज्या लोकांना ही भाजी कुंजराची आहे की नाही खरंच समजत नसेल त्यांनी 2 आयडेंटिफिकेशन तुम्हाला सांगितलेले आहे, त्यापैकी तुम्ही कोणतीही आयडेंटिफिकेशन तुम्हाला समजत असेल ती वापरायची आणि भाजी तोडून घ्यायची. इथे आपण भाजी छान साफ करून घेतलेली आहे, तोडून घेतलेली आहे. पानच तोडायची, देठे तोडायची नाही आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता इथे आपण फोडणीची तयारी करणार आहोत. सगळ्यात आधी आपण एक कढई घेतली आहे, तेल तापवून घेतलेलं आहे. जिरं तडतडलं की यामध्ये लाल मिरची वापरायची आहे. तुम्हाला हिरवी मिरची ॲड करायची असेल तर करू शकता. 2 ते 3 मोठ्या आकाराचे उभे चिरलेले कांदे घातलेले आहे. कांदा नरम पडला त्यानंतर आपण इथे लसूण, जिरं, अद्रक, हिरवी मिरची आणि सांबार यांची एक पेस्ट ॲड करणार आहोत. ती पेस्ट छान शिजून झाली की त्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरलेले ॲड करायचे आणि छान परतून घ्यायचे. टोमॅटो नरम पडला पाहिजे यासाठी म्हणून त्यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं आणि टोमॅटो छान शिजला त्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे जसे की हळद, मीठ, तिखट, धणे पावडर, जिरे पावडर. सगळं साहित्य छान शिजलं की त्यानंतर इथे आपण भाजी थोडी थोडी ॲड करायची आहे. भाजी जरी एवढी मोठी दिसत असेल तरी शिजून ते अगदी नरम होणार आणि थोडीशीच होणार. त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला थोडी थोडी भाजी 3 टप्प्यांमध्ये ॲड करून शिजवून घ्यायची आहे. बघू शकता इथे मी दाखवल्याप्रमाणे 3 वेळा मी इथे भाजी ॲड केलेली आहे, फिरवून घेतलेली आहे. नरम पडली की पुन्हा ताजी भाजी इथे मी ॲड केली. या प्रकारे तुम्हाला भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं पालेभाजी शिजवून घ्यायची आणि इथे तयार झालेली आहे कुंजराची पौष्टिक भाजी. रानभाज्यांमध्ये भरपूर प्रकार येतात, त्यामधले 2 प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहे. एक म्हणजे कुंजराची भाजी आणि दुसरं म्हणजे फांदीची भाजी. दोन्हीही व्हिडिओ चॅनलला अपलोड केलेले आहे. अतिशय खमंग अशी सेंट आली याची. जेव्हा मी भाजी तयार केली तेव्हा खूप सुंदर असा सेंट आलेला आणि कुंजराची भाजी आणि भाकरी हे कॉम्बिनेशन अगदी अफलातून आहे. त्यामुळे कुंजराची भाजीबरोबर तुम्ही भाकरी, ज्वारीची प्लेन भाकरी तुम्ही बनवून तयार करू शकता आणि ही डिश सर्व करू शकता. रानभाज्यांचा अनेक फायदा असतो आपल्या शरीरासाठी, कारण हे विदाऊट केमिकल असते. निसर्गाने तयार केलेली एक भाजी असते, तिला कुठल्याही प्रकारचं केमिकल लागत नाही, कुठल्याही प्रकारची त्याला एक जोपासना घ्यावी लागत नाही. त्यामुळे ह्या भाज्या एकदा तरी आवर्जून तुम्ही खाल्ल्या पाहिजे. नक्की भाज्या ट्राय करा आणि कशा झाल्यात ते सुद्धा कळवा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात राहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.